साहेबांचा विचार सुरुवातीला आपण ऐकला. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारीच बसलेले या ठिकाणी आपल्याला कृषी साहेब म्हणाले महेश कुत्रे जे आपण तुलाभाऊचे चिरंजीव होते त्यांच्या जागेवरती ते पण आले, ते पण वाशिमचे देशिंगे साहेब, त्यांनाही या महिन्यातच आपल्या गावासाठी मनोज पवारला तर या सगळे आपले ओळखतात, आपल्या पैलवानचे ते क्लासमेट आहेत, म्हणजे ते पण त्यांच्या ॲग्रोच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतात. मुद्दाम एवढं सांगतोय की हे सगळी जी नावं सांगितली त्या सगळ्या नावांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमान आणि नोकरी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा एक छोटाखानी कृषी मेळावा यांनी बोलवला होता की त्यामध्ये नुसतं शेती केळी झाली, ऊस झाले, पुन्हा मका काढली तर नाही तर पुन्हा केळी, ही जे आपलं चाललंय ह्याच्यामध्ये हे तर चलत राहणारच आहे. पण ह्याच्या बरोबरीनं आताच ह्यांनी पण सांगितलं, बापुडी पण सांगितलं, सुरुवातीला मोपडे साहेबांनी सांगितलं, म्हणून सांगितलं किंवा शरदने सांगितलं नुसतं शेती आणि नोकरी हा जो आपला पॅटर्न नेहमीच आहे त्याच्यापेक्षा नोकरी संपलेली जवळजवळ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून आता आज रोजगार कमी झाला आहे. जसे 30-35 वर्षांपूर्वी कॉम्प्युटर आला त्यावेळेला सगळे लोक राजीव गांधीला नाव ठेवायला लागले की या माध्यमातून रोजगार कमी व्हायला लागला. परंतु कॉम्प्युटरची गरज काही दिवसांनी इतकी मोठी झाली की त्या आपण क्षणाक्षणाला कॉम्प्युटर शिवाय आपलं काय होत नाही. आता कृषी खात्याचं आपले नुकसानीचे फॉर्म भरायचे म्हटलं तर आपल्याला एक मागे जायचं, कॉम्प्युटर पकडायचं, त्याला त्याच्याकडून सगळी माहिती करून ती फॉर्म भरायचा, कागदपत्र जोडायचं. डिजिटलायझेशन वाढले आणि एआय जे आले तंत्रज्ञान त्यामुळे रोजगार सगळा भार जे येणार आहे तो शेतीवर येतो. आणि शेतीची अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या महिन्यात 15 दिवसात ती 27-28 रुपये असल्यानंतर गडगडून खाली आलाय 4 रुपयावर. आत्महत्या प्रमाणाचं काय होतं आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम यांनी सगळ्यांनी सांगितलं ते अत्यंत महत्वाचं असं आहे की आपल्याला आता जोडधंदा करण्याशिवाय पर्याय नाही. आपण एक जोडधंदा करतो दुधाचा, अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे त्यातले पैसेही लोकांना मिळत आहेत. काही लोक शेळ्या मेंढी पालन करून आपलं त्यातही काही छोटेखाने उत्पन्न होतात. पण या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की 35% अनुदानावरती की काही योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत. मी असं म्हणतो की भाषणात त्यांचं सगळे तरी आपल्या जनात तयार असतात तर त्यांचा नंबर घ्या, त्यांना भेटा. ही माणसं खूप लांब नाही, शरद पवार सारखं माणूस आपल्याला रोज भेटणार आहे. ही सगळी मंडळी इथं आहेत. खरंच जाईल म्हणजे एक मी असं म्हणेन आजच्या दिवसाला खूप महत्व आहे माझ्या दृष्टीनं की ह्या सगळा भार जो आपला शेतीवर यायला लागला आणि दुधासारख्या व्हायच्यावर यायला त्याच्यावर पाहता नाही येत. रोज माणूस पैसा 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 करून रात्रंदिवस त्याच्यात मला भरकटला गेला आणि कुणाला टोळीचा धंदा आहे, टोळीचा धंदा आहे, त्यातून 4 पैसे येतात. परंतु सगळेच टोळीचा धंदा करू शकत नाही. त्यांच्याकडे ऐकते, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, ही मंडळी करू शकतात. परंतु आपल्या असलेल्या कोणत्या शेतीवरती जर आपल्याला काही उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं मार्ग सोपळा नाही. मी एक उदाहरण सांगतो. बापू तू ह्याला प्रिचंदूरला तिकडच्या भागात राहतो ना, या भागात एक माणूस बटाटवडा एक टपरी होती बटाटवड्याची, त्या टपरीवर एक पोरग काम करायला म्हणजे दिवसाकाठी खायला काय नाही म्हणून त्या गाड्यावाल्याला मला काम द्या म्हणलं तुमचं कशा होईल, पाणी देईल लोकांना, असं सगळं प्लेटामध्ये स्वच्छ करून देईल, तर मला 2 तास खायला मिळालं, मला नोकरी मिळेल तर तुमच्यात राहू. मग ती पोरग तिथं राहिलं. तिथं त्यांनी वर्ष 2-3 वर्ष एवढ्यावर काम केलं. परंतु बसल्या बसल्या त्या म्हणजे चालून सगळं काम करत असता सगळी यंत्रणा त्या बटाटावाड्यावाल्याचा अभ्यास केला आणि त्याला कळलं की हा बटाटावाडावाला बटाटा एक जणांकडून आणतोय, ते बटाटा उकडलेला एक जणांकडून आणतोय, सोललेला बटाटा वेगळ्याकडून आणतोय आणि त्याचं जे हे केलं बेस्ट केलं ती विक्री होती. असा सगळा अभ्यास केला आणि त्यातला त्यांनी पॅटर्न निवडला आणि ते म्हणजे बटाटा एकच घ्यायचा आणि शिजवायचा आणि इकडून टाकायचा. जवळजवळ आता सध्याला त्याच्याकडे 50 म्हणजे टपरीवाले जे आहेत ना ते 50 टपरीवाले त्याच्याकडनं उकडलेला बटाटा घेऊन जातात. आणि आज तुम्ही त्याला बघितलं तुम्ही म्हणता की हा 7-8 वर्षापूर्वी काय असं काम करत असं. म्हणजे मला काय म्हणायचं की आता सध्या बटाटवड्याचा 10 टपरे जेवढे चालतात तर कुठलाच धंदा चालत नाही. माणसाला खायचं व्यापार झालंय. सहज जेवायला गेलं तर 300 रुपये खिशात पाहिजे. बटाटवडा 1-2 बटाटवडा खाल्लं 40 रुपये टन होते. माणूस तिथं जाते आणि त्याचा धंदा 1000 रुपये आज टन आपलं काय करू.
पण आपल्याला सगळ्यांना लाज सोडली पाहिजे आणि आपलं लक्ष अशा पूर्ण मुद्द्यावरती केंद्रित केलं पाहिजे. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. म्हणून आता हे मी जे सांगितलं ते आता खूप चांगलं सांगितलंय. त्या माध्यमातून आपण जर विचार केला, आज गट समूह आपल्याला हे आहेत आपले